समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनमण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धारकुञ्जनेत्रं सदय धवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि सदय धवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। वासनात् वासुदेवस्य वसितं भुवनत्रयम् सर्वभूतनिवासोऽसि श्रीवासुदेव नमोऽस्तुते। वंशी विभूषितकरां नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्ब फलादरुष्टा पूर्णेन्दुसुन्दर मुखारविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। ॐ पंढरीनाथ भगवान की जय। ओम आज एकादशीचं महापर्व आहे। आज फार मोठा पुण्ययोग आहे। आज एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी हे एकत्र आलेले आहेत। अंबरीश राजाच्या जीवनामध्ये हा योग एकदा आला होता। आज केलेल्या एकादशीचं पुण्य हे 1000 एकादशी पुण्यापेक्षा मोठं आहे। ओम ओम जे एकादशी करत असतात ते महाव्रत करतात। एकादशीची गणना महाव्रतामध्ये आहे। भक्ताच्या जीवनामध्ये एकादशीचं फार मोठं महात्म्य आहे। आज एकादशी आणि पांडुरंगाचं दर्शन, श्री विठ्ठलाचं दर्शन, आणि भगवान नामाचं श्रवण याला आज फार महत्व आहे। ओम सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी। त्या परमात्म्याचं नाम प्रथम आहे। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया। त्रिभुवनकमनं तमालवर्णं रविकर गौरवराम्बरं दधाने।
वपुरलक कलावृताननाब्जं विजय सखे रतिरस्तु मे नवद्या. त्या परमात्म्यामध्ये रती निर्माण झाली पाहिजे, त्या परमात्म्यामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे, त्या परमात्म्याच्या ठिकाणी अंतकरणातला भाव दृढ झाला पाहिजे. म्हणून प्रार्थना आहे. त्रिभुवन कमनम तमालवर्णम रविकर गौरवरांबरम दधाने. भीष्म पितामहानी केलेली श्रीमद भागवतातली प्रार्थना आहे. परमात्म्याला मागणं मागितलेलं आहे. अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणी देह ठेवायचा आहे, देह ठेवण्याच्या आधी केलेली प्रार्थना आहे. जन्मभर केलेली भक्ती, जन्मभर केलेला जप, जन्मभर केलेलं नाम संकीर्तन, त्याला हे फळ आलं आहे. शुद्ध भावानं केलेला परमार्थ फळतो, त्याला फळं येतात. भाग्यवंताच्या जीवनामध्ये हा योग येतो. तो योग भीष्म पितामहांच्या जीवनामध्ये आलेला आहे. त्रिभुवन कमनम तमालवर्णम रविकर गौरवरांबरम ददाने. वपुरलक कुलालवृत्तान नाब्ज विजय सखे रतिरस्तु मे नवद्या. त्या पार्थसारथीच्या चरणी माझी रती हो, माझ्या अंतकरणात त्या पार्थसारथीबद्दल ते दिव्य प्रेम निर्माण हो. माझ्या मनाला त्या पार्थसारथीचीच आशा लागो, त्या कृष्ण परमात्म्याचीच. परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन केलं. फार सुंदर स्वरूप आहे. तमाल वृक्षासारखा रंग आहे, दिव्य रंग आहे. स्वयं प्रकाशी परमात्मा, सूर्याची आवश्यकता नाही. ओम श्याम सुंदर तमालवर्णम रविरश्मि जैसा उज्ज्वल पीतांबरम. अंतकरणातला भाव श्याम सुंदर तमालवर्णम रविरश्मि जैसा उज्ज्वल पीतांबरम. कमल सदृश कांति उज्ज्वलम जगन्नाथ दिव्य स्वरूपम. कसं स्वरूप आहे परमात्म्याचं? कुरुक्षेत्राच्या भूमीवरचा प्रसंग आहे. 9 दिवस होऊन गेले कुरुक्षेत्र आरंभ झाल्यापासून, पण विजय मिळत नव्हता. निर्णायक युद्ध होत नव्हतं. ओम. 9व्या दिवशीच्या रात्री दुर्योधन आपल्या भावांच्या सोबत भीष्म पितामहांना त्यांच्या कुटीमध्ये भेटण्यासाठी गेला. भीष्म पितामहाच्या शिबिरामध्ये दुर्योधनानं प्रवेश केला. पितामहाला वंदन केलं. पितामहाने विचारलं, इतक्या रात्री दुर्योधना आगमन कसं केलं? दुर्योधनानं उत्तर दिलं, पितामहा आपल्याशी बोलायचं आहे. सगळ्या जगामध्ये आपली कीर्ती योद्धा म्हणून प्रसिद्ध आहे. आजपर्यंत जेवढे युद्ध आपण केले त्या प्रत्येक युद्धामध्ये आपण विजयी झालेला आहात.
या भूतलावर आपल्यासोबत युद्धा करेल असा बलवान कोणी नाही, असा धनुर्धर कोणी नाही. मग असे सगळे असताना कौरवांना विजय का मिळत नाही? हे पितामह, आमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे. आपण मनापासून युद्ध करत नाही. आपल्या अंतःकरणामध्ये पांडवांबद्दल सद्भाव आहे. आपण पक्षपाती आहात. कौरवांना विजय मिळावा ही आपली इच्छाच नाही. हे कठोर शब्द बोलला. भीष्म पितामहाला हे शब्द ऐकून खूप दुःख झालं. मान खाली घातली, विचार करायला लागले. अगदी विचारहीन असलेला हा दुर्योधन, सद्भाव ज्याच्या अंतःकरणामध्ये नाही, ज्याला सदसंस्काराची प्राप्ती झाली नाही, बोलण्याचं महत्व ज्याला कळत नाही, ज्येष्ठाबद्दल श्रेष्ठाबद्दल कसं बोलावं हा विवेक ज्याच्या ठिकाणी नाही, तो आज अपमान करतो आहे. विमातेला दिलेल्या वचनामुळे आज हे सगळं ऐकणं प्राप्त झालेलं आहे. मन दुःखी झालं. भीष्म पितामह म्हणाले, दुर्योधना, तुला कल्पना नाही. अरे दुर्योधना, त्या पांडवांची बरोबरी या भूतलावर कोणी करू शकेल असा नाही. त्यांच्या अंगी चरित्राचं बळ आहे. साक्षात परमात्मा त्यांचं सारथ्य करतो आहे. त्यांना जिंकणं सोपं काम नाही. ते साध्य होणे नाही. ठीक आहे, तू आज अशा प्रकारची भाषा बोलतो आहेस. उद्याचे युद्ध तू पहा. उद्या मी युधिष्ठिराला बंदी करीन. दुर्योधन म्हणाला की पितामह, आम्हाला युधिष्ठिराला बंदी करण्याची इच्छा नाही. आम्हाला इच्छा आहे कौरवांना विजय प्राप्त व्हावा. दुर्योधन निघून गेला. नंतर भीष्म पितामह चिंतन करायला लागले. फार कठीण प्रसंग होता. उद्याचं युद्ध हे प्रचंड होणार होतं, भयंकर होणार होतं. भीष्म पितामहाचं उग्र रूप आहे. 10व्या दिवशी कुरुक्षेत्राचं युद्ध आरंभ झालं. भीष्म पितामहाने आपला शंख आस्फुरीला. सर्वत्र शंखध्वनी व्हायला लागला. प्रचंड युद्धाला सुरुवात झाली. अर्जुनजी महाराजांचं युद्ध भीष्म पितामह सोबत आरंभ झालं. बाणांची वर्षा करावी लागले. असे शस्त्र चालवायला लागले. अर्जुनावर फार मोठं संकट आलेलं आहे. श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनजी महाराजांना वाचवण्यासाठी आपल्या पायाच्या अंगठ्यानं भीष्म पितामहाने सोडलेले दिव्य अस्त्र दाबून टाकत आहे. अर्जुनजी महाराजांचं रक्षण करत आहे. पण भीष्म पितामह एवढे उग्र आहेत की आज ते काही ऐकून घ्यायला तयार नाही. आज त्यांनी निश्चय केलेला आहे. परमात्म्यानं प्रतिज्ञा केली आहे ना, हातामध्ये शस्त्र घेणार नाही. त्यांना हातामध्ये शस्त्र घ्यावे लागेल. उग्र ते युद्ध पाहून, भीष्म पितामहाचे ते उग्र स्वरूप पाहून श्रीकृष्ण परमात्म्याने आज आपली प्रतिज्ञा तोडली. रथामधून उडी घेतली. धावत निघाले. मार्गामध्ये एक रथचक्र पडलं होतं. ते रथचक्र सुदर्शनासारखं धारण केलं. भीष्म पितामहाने पाहिलं, माझे परमात्मा आज आपली प्रतिज्ञा माझ्यासाठी तोडत आहे. त्यांनी हातामध्ये शस्त्र धारण केलेलं आहे. रथाचं चक्र हे सुदर्शनासारखं धारण केलं आहे. भीष्म पितामह रथाच्या खाली उतरले आणि प्रभूच्या मार्गामध्ये जाऊन हात जोडून बसले की हे परमात्मा, आपण भक्त वांछा कल्पतरू आहात. भक्ताची इच्छा पुरविणारे आहात. आज माझ्यासाठी स्वतःची
प्रतिज्ञा तोडली, शस्त्र धारण केलं, परमात्म्याच्या त्या दिव्य स्वरूपाकडे पाहत आहे, जे कोणालाही प्राप्त झालं नाही, जे कोणालाही दिसलं नाही, अलभ्य लाभ झाला, सुंदर असं त्या परमात्म्याचं स्वरूप, त्या स्वरूपाचं दर्शन करत आहे, परमात्म्याचं ते रूप मनामध्ये साठवलं. शय्येवर जेव्हा पडले, त्या दिवसाचं युद्ध प्रचंड झालं. भीष्म पितामह पडले, पण भूमीवर नाही पडले, बाणांवर पडले. 3 बाणांनी ते शरीर धारण केलं होतं. भीष्म पितामह पडले हा समाचार मिळाला, युद्ध बंद झालं. सगळे कौरव आले, सगळे पांडव आले, ते स्वरूप पाहायला लागले. दिव्य असं ते स्वरूप, तेजोमय असं ते स्वरूप. शय्या मागितली, दुर्योधनानं रेशमाच्या गाद्या मागवल्या, भीष्म पितामहांनी हात दाखवला, ही शय्या नाही. अर्जुनाकडे पाहिलं, अर्जुनजी महाराजांनी भराभरा बाण मारले, शय्या तयार केली, भीष्म पितामहांना त्या शय्येवर विराजमान केलं. जल मागितलं, सोन्याच्या पात्रामध्ये दुर्योधनानं जल मागवलं, ते जल स्वीकारलं नाही. अर्जुनजी महाराजांकडे पाहिलं, जल म्हणता बरोबर अर्जुनजी महाराजांनी बाण मारला आणि भूमीमधून गंगा प्रगट झाली. भीष्म पितामहाला जल प्राप्त झालं. आता आठवत आहे ते स्वरूप, परमात्म्याचं ते स्वरूप आता भीष्म पितामह आठवतात. ओम त्रिभुवन कमनं कमालवर्णं रविकर गौरवराम्बरं ददाने वपुरालक कुलालवृतान्तनाब्जं विजय सखे रतिरस्तु मे नवद्या. श्याम सुंदर तमालवर्णं रविरश्मि जैसा उज्ज्वल पीतांबरं कमल सदृश कांति उज्ज्वलं जगन्नाथ दिव्य स्वरूपम. हे परमात्मा, तमाल वृक्षासारखा मनाला मोहित करणारा सुंदर असा आपला रंग आहे. जो पितांबर आपण धारण केलेला आहे, तो जसा सूर्यांच्या किरणांनी विणलेला आहे, लखलखता पितांबर. ओम. हे पितांबरधारी परमात्मा, आपलं स्वरूप फार सुंदर आहे. ते स्वरूप मी अंतःकरणामध्ये साठवलं आहे. ओम. कमल सदृश आपली कांती उज्ज्वल आहे. कमल पुष्प, नील कमल पुष्प जर घेतलं तर त्या कमलाचा रंग जसा असतो तसा रंग तुमचा आहे. परमात्म्याचं सगळंच कोमल आहे, सगळंच सुंदर आहे. चरण कोमल आहेत, हस्त कोमल आहे, मुख कोमल आहे, सर्वांग कोमल आहे. कमल सदृश आहे. नेत्रांना म्हटलेलं आहे कमल नयन, कमल नयनम कांती उज्ज्वलम करकमलम पदकमलम कमल सदृश कांती उज्ज्वलम. असं दिव्य स्वरूप. कमळासारखेच हात, कमळासारखेच पाय, कमळासारखंच मुख
आणि कमळासारखेच नेत्र, सर्वांग कमल सदृश कांती उज्ज्वलम। हे चिरूप चित्ती राहो, हे चिरूप चित्ती राहो, राहो या रूपाचे ध्यान। हे चिरूप चित्ती राहो, राहो या रूपाचे ध्यान। सदा माझे मन पांडुरंगी राहो, सदा माझे मन पांडुरंगी राहो। ओम। भीष्म पितामह हे शांतनु आणि गंगेचे पुत्र आहेत। कुरुवंशामध्ये फार मोठे राजे होऊन गेले। प्रतीक महाराजांचे पुत्र होते। ओम। शांतनु नाव होतं। जसं नाव होतं तसा स्वभाव होता। त्यांनी विवाह भगवती गंगेसोबत केला होता। ओम। भगवती गंगेपासून त्यांना प्राप्त झालेले 8वे पुत्र होते भीष्म पितामह। पहिले 7 जे होते ते गंगेच्या प्रवाहामध्ये वाहून दिले होते। अट होती, विवाह करण्याआधी गंगाजीनं शांतनु महाराजांसोबत एक अट ठेवली होती की मी जे करेल त्यामध्ये तुम्ही अवरोध निर्माण करणार नाही। पहिला पुत्र जेव्हा झाला तो गंगेमध्ये प्रवाहित केला। शांतनु महाराजांना फार दुःख झालं। दुसऱ्या पुत्राची तीच गती, तिसऱ्या पुत्राची तीच गती, चौथ्याची तीच गती, 7 पुत्र गंगेमध्ये प्रवाहित केले। आणि 8वे पुत्र जेव्हा झाले तेव्हा शांतनु महाराज मार्गामध्ये उभे राहिले आणि गंगेला हात जोडले। हा कुरुवंशाचा कुलदीपक आहे, याला गंगेमध्ये प्रवाहित करू नका। आणि गंगाजीनं शांतनु महाराजांना सांगितलं की तुम्ही मला वचन दिलं होतं, मला अडवणार नाही। आज तुम्ही अडवलं आहे, आता मी तुमच्या सोबत राहणार नाही। हा पुत्र मी सोबत घेऊन जाणार आहे, याला विद्यावंत करून आपल्याला परत करणार आहे। गंगाजी निघून गेली। 5 वर्षानंतर परत आली आणि 5 वर्षानंतर त्या सुंदर बालकाला, त्या देवव्रतला घेऊन आली। त्यावेळचं नाव देवव्रत। पुत्र प्राप्त झाला शांतनु महाराजांना। पण नंतर जीवनामध्ये योग आला, दुसऱ्या विवाहाचा योग आला। वधू पित्यानं अमान्य केलं, दाशराजनं अमान्य केलं। हे शांतनु महाराज, तुम्ही कुरुवंशाचे राजे आहात, तुमचा लौकिक फार मोठा आहे। माझी कन्या मत्स्यगंधेला तुम्ही मागणी घातली आहे, माझी इच्छा आहे तुम्हाला देण्याची, पण माझ्या कन्येचे पुत्र राजे होणार नाही, म्हणून मी नकार देत आहे। दाशराजनं नकार दिला। शांतनु महाराज दुःखी झाले। समाचार देवव्रतला समजला। बाल स्वरूपामध्ये असलेले देवव्रत, त्यांना समाचार कळला। ते दाशराजकडे गेले आणि ते म्हणाले, तुमची कन्या मत्स्यगंध्या ती माझे पिता शांतनु महाराजांना द्या। मी प्रतिज्ञा करतो की मी आजीवन ब्रह्मचर्याचं पालन करीन। ही भीषण प्रतिज्ञा केली। ही प्रतिज्ञा केल्यानंतर आकाशातून शब्द आला, भीषण भीषण भीषण, आणि त्यावेळेला नामकरण झालं भीष्म।
देवव्रत भीष्म झाले. हो, पूर्वजन्माचे अनुभव होते. विवाह केल्यामुळे पूर्वजन्मामध्ये अनेक दुःखांची प्राप्ती झाली. ते अनुभव आल्यानंतर मनामध्ये विवाह न करण्याची इच्छा निर्माण झाली होती. ती दुसऱ्या जन्मामध्ये पूर्ण झाली. शांतनू महाराज आणि गंगाजीचे पुत्र आहे. सकळ विद्यांमध्ये निष्णात आहे. हो, सकळ शास्त्रांचं ज्ञान, वेद वेदांग धनुर्वेदासहित सगळ्या शास्त्रांचं ज्ञान त्यांनी प्राप्त केलं होतं. कुरुक्षेत्राच्या युद्धाचे पहिले महारथी होते. दुर्योधनानं अपमान केला. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. अर्जुनजी महाराज श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणाले, हे नेणशी तू कवण, परिपैल भीष्मद्रोण, जयाचे उपकार असाधारण आम्हा बहुत. युद्ध आरंभ करण्याच्या आधी अर्जुनजी महाराज म्हणाले की हे परमात्मा, हे श्रीकृष्ण परमात्मा, हे द्वारकाधीश, पलीकडे पहा कोण आहे. भीष्म आहेत, द्रोण आहेत. हे कोण आहेत. हे नेणशी तू कवण, परिपैल भीष्मद्रोण, जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत. भीष्मद्रोणाचे उपकार आमच्यावर बहुत आहेत. मोठ्या प्रेमानं स्नेहानं आमचा सांभाळ केलेला आहे. त्यांच्या छत्रछायेखाली आम्ही लहानाचे मोठे झालो. आज त्यांच्या सोबत युद्ध करायचं, हा प्रसंग हा किती दुःख देणारा आहे, यातना देणारा आहे. अर्जुनजी महाराज आपले भाव प्रगट करतात. पांडवांचे जाणती मनोगत, धर्मतत्वाचे तत्व यथार्थ, कर्तव्यासाठी तिष्ठत, पुरुषार्थ दैदिप्यमान. आम्हाला माहित आहे आज ते पांडवांच्या बाजूने युद्ध करत आहेत, कौरवांच्या बाजूने युद्ध करत आहेत. पण पांडवांवर त्यांचा जो स्नेह आहे तो किती मोठा आहे, किती श्रेष्ठ आहे. त्यांच्या आशीर्वादानं पांडवांना ही अवस्था प्राप्त झालेली आहे. त्यांचे संस्कारच आहेत जे आमच्या जीवनामध्ये प्रगट झाले. पांडवांचे जाणती मनोगत, धर्मतत्वाचे तत्व यथार्थ, कर्तव्यासाठी तिष्ठत, पुरुषार्थ दैदिप्यमान. जगत विख्यात आहे त्यांचा पुरुषार्थ, त्यांचा पराक्रम. परमात्मा म्हणाले होते, अर्जुना हृदयाचे ढिलेपण एथ निकयासी नवे कारण, हे संग्रामी पतन जान क्षत्रियांशी. हे अर्जुना, तुझ्या अंतकरणामध्ये ममत्व निर्माण झालं, ममता निर्माण झाली. हे हृदयाचं ढिलेपण जे आहे हे पतनाशी कारण होईल.
ममत्व जीवनामध्ये निर्माण झालं की मग मनुष्याच्या जीवनामधला विवेक लयाला जातो. ममत्व दुःखाचं कारण आहे, पश्चातापाचं कारण आहे. हृदयाचे ढिलेपण एथ निकयासी नवे कारण. ही वेळ नाही आहे, असे विचार करण्याची ही वेळ नाही आहे. आता रणांगणावर तू आला आहेस, समोर शत्रुपक्ष आहे, आता तू युद्ध केलं पाहिजे. संग्रामी आल्यानंतर तुझ्या मनामध्ये हे विचार निर्माण झाले. हृदयाचे ढिलेपण एथ निकयासी नवे कारण. हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांशी. द्रोणा दिले गुरुत्व वाढविले कुळ गौरव महत्व. अलिप्त राहोनी पुरुषार्थ अद्भुत केला. आज आम्ही एवढे विद्यावंत झालो, ज्ञानवंत झालो. अर्जुनजी महाराज म्हणतात हे भीष्माचार्यांमुळे. आम्हाला उचित विद्या प्राप्त व्हावी, आम्हाला ते सगळं जीवनाचं शास्त्र कळावं म्हणून द्रोणाचार्यांना गुरुत्व दिलं. द्रोणा दिले गुरुत्व वाढविले कुळ गौरव महत्व. अलिप्त राहोनी पुरुषार्थ अद्भुत केला. सगळं भीष्माचार्यांनीच केलं, पण अलिप्त राहिले, जगाला दिसू दिलं नाही, जगाला कळू दिलं नाही. सिंहासनावर बसलेला तो राजा जो आंधळा होता, त्याच्या मनामध्ये ही भावना निर्माण झाली की तोच हे सगळं करत आहे, हे त्याचं नेतृत्व आहे. जे कुरुवंशाची एवढी प्रगती झाली, जगामध्ये सर्व मान्य झाला कुरुवंश, हे धृतराष्ट्राला वाटत होतं. पण त्या धृतराष्ट्रांचा पुरुषार्थ नव्हता, पुरुषार्थ भीष्म पितामहाचा होता. आशेत हिमाचल भरतखंडामध्ये एवढा प्रभाव कुरुवंशाचा, हा पुरुषार्थ भीष्म पितामहाचा होता. पण स्वभाव दाखवण्याचा नाही, कुठेही दिसू दिलं नाही. पांडवांना योग्य शिक्षा मिळाली पाहिजे म्हणून द्रोणाचार्यासारखे तेजस्वी गुरु, भारद्वाज कुलोत्पन्न द्रोणाचार्य, तपस्वी मनस्वी यशस्वी, अशा द्रोणाचार्यांना गुरुत्व दिलं. द्रोणा दिले गुरुत्व वाढविले कुळ गौरव महत्व. अलिप्त राहोनी पुरुषार्थ अद्भुत केला. एवढं सगळं प्रगट केलं. बलवंत झाले पांडव, यशवंत झाले. दुर्योधनाच्या मनामध्ये द्वेष पेटले, द्वेष निर्माण झाले. कोणत्याही दोषाच्या अधीन मनुष्य झाला की मग त्याचं आचरण बिघडून जातं. कोणताही दोष जीवनामध्ये निर्माण झाला की मग आचरण बिघडलं, मग विचार बिघडले, विचार विकृत होऊन जातात. त्या विकृत विचारांचा परिणाम विकृत आचरण. द्वेषा दिनाचे आचरण प्रखर अग्नी पेटला दारुण. जळायला लागला तो दुर्योधन, द्वेषाग्नीमध्ये जळायला लागला. आणि हे सगळं पाहून भीष्म पितामहाला असं वाटायला लागलं की आता हे कुठे थांबेल. कर्तव्य केलं, समजावून सांगितलं, पण तो धिक्कार करतो, समजून घेत नाही. अशा प्रसंगी सज्जनाचं मरण होतं. द्वेषाधीनाचे आचरण
प्रखर अग्नी पेटला दारुण, सज्जनाचे मरण दाही दिशा. चारही बाजूला जसा अग्नी पेटलेला आहे, काय होईल हे कळत नाही. आशा ममता या मनुष्याला बंधनामध्ये टाकतात, नाना प्रकारचे दुःख देतात. पैठणचे महान संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज, आज एकादशीचा प्रसंग आहे. महाराजांच्या घरी पांडुरंगाचा अभिषेक आहे. दर एकादशीला असतो. महाराजांच्या घरी पांडुरंग आले आणि राहिले, आजही आहेत. विजयी पांडुरंग. ओम. एकादशीला त्या पांडुरंगाचा अभिषेक असतो. ओम समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधर कुंज नेत्रम सदय धवलहासम श्री विठ्ठलम चिंतयामि. नाथ महाराजांनी अभिषेक केला होता. ती परंपरा अजून कायम आहे. आता अभिषेक आहे पांडुरंगाचा ब्रह्म मुहूर्तामध्ये. नाथ महाराजांची वाणी ही पांडुरंगाला समर्पित आहे. शास्त्रांचं वर्णन करणारी वाणी, ज्या वाणीमध्ये शास्त्र मुखरित झाले, शास्त्र प्रगट झाले, शास्त्रांना वाणी मिळाली. अर्जुन महाराजांच्या जीवनामध्ये ममता निर्माण झाली. दुर्योधनाच्या जीवनामध्ये द्वेष निर्माण झाले. आशेला पाश म्हटलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. आशा पाश म्हटलं. पाश बांधून टाकतात, पाश बंधनामध्ये टाकतात. आशे पाशी काम, आशे पाशी क्रोध, हे शब्द नाथ महाराजांचे आहेत. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे आहेत. आशे पाशी काम, आशे पाशी क्रोध, आशे पाशी भेद लागलासे. आशेच्या पाशी काम उत्पन्न होतो. आशेच्या जवळ क्रोध निर्माण होतो. आशे पाशी भेद लागलासे. हे माझं, हे तुझं, माझं तुझं, भेदाभेद निर्माण होतात. भेद निर्माण झाला की मग विकृती निर्माण होते. विकृतीची जननी भेद आहे. अंतकरणातला भेद, दृष्टीतला भेद, विचारातला भेद, आचरणातला भेद हा हानिकारकच आहे. आशे पाशी काम, आशे पाशी क्रोध, आशे पाशी भेद, आशे पाशी नेम ज्ञानत्वाचा. आशे पाशी भेद लागलासे. आशे पाशी कर्म, आशे पाशी धर्म, आशे पाशी नेम नानात्वाचा. वैराग्याचा उपदेश आहे. आशा समूळ खुदून काढली होती महाराजांनी. आशेचं मूळही ठेवलं नाही आचरणामध्ये. संसारामध्ये राहिले पण अलिप्त, वेगळे राहिले, संसाराचा स्पर्श होऊ दिला नाही. आशे पाशी कर्म, आशे पाशी धर्म. आशावान कर्म करतो आशेनं,
त्याच्या काही सुप्त आशा आकांक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्या. भक्ती करण्याचा प्रयत्न करतो, पण सकाम भक्ती आहे ती. आशे पाशी कर्म, आशे पाशी धर्म, आशे पाशी नेम, नानात्वाचा. नाना गोष्टी त्या आशेमुळे निर्माण होतात. जीव धावत असतो, त्या आशेच्या मागे धावत असतो. त्या आशेची पूर्ती व्हावी म्हणून सारखा धावत असतो. ती आशा पूर्ती त्याच्या जीवनामध्ये व्हावी अशी त्याची इच्छा असते. आणि परमात्मा अंतरतो. आशे पाशी याती, आशे पाशी जाती, आशे पाशी वसती अहंकाराची. माझी अमुक 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 जाती आहे, माझी अमुक अमुक याती आहे. आशे पाशी वसती अहंकाराची. आणि जीवनामध्ये ती आशा बलवान झाली की मग तिथे अहंकार येऊन राहायला लागतो. एकदा अहंकार आला की मग तो सगळा अंतर्बाह्य ताबा घेतो. अहंकार आला की आचरण बिघडलं. आशे पाशी वसती अहंकाराची. म्हणून महाराज नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी निराशितो धन्य, जासी नारायण सांभाळिता. परमात्म्यानं ज्याचा सांभाळ केलेला आहे, परमात्म्याच्या ठिकाणी ज्याचा दृढ भाव झालेला आहे, आणि मग तो परमात्मा त्या भक्ताला सांभाळतो. हो. प्रखर वैराग्याचा उपदेश आहे. भीष्म पितामहाचं वैराग्य फार प्रखर आहे. परमात्म्याला मागणं मागितलं की हे परमात्मा, माझी बुद्धी तुमच्या ठिकाणी दृढ हो. बुद्धी परमात्म्याला अर्पण केली होती. ती कुमारिका बुद्धी होती. त्या बुद्धीला स्पर्श होऊ दिला नाही, कोणताच स्पर्श होऊ दिला नाही. दुर्जनांमध्ये राहिले पण दुर्जनांच्या दुर्वृत्तीचा स्पर्श होऊ दिला नाही. ती बुद्धी अलिप्त ठेवली. मन मलिन झालं. जगामध्ये राहिल्यानंतर मन मलिन होतं. मलिन लोकांमध्ये राहिलं की मन मलिन होतं, आचरण मलिन होतं, विचार मलिन होतात. भीष्म पितामहाने बुद्धी सांभाळली होती. ती बुद्धी परमात्म्यामध्ये स्थिर केली होती. ती ढळू दिली नाही. दिवसभर प्राप्त कर्तव्य करत असत, रात्री जप करत असत. ती बुद्धी शुद्ध ठेवली. बुद्धी शुद्ध ठेवली की मग जीवनाचा रथ योग्य चालतो. जीवनाचा रथ चालवणारा सारथी बुद्धी आहे. ती बुद्धी शुद्ध ठेवली पाहिजे. शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आहे अवघड, पण प्रयत्न केला पाहिजे. करता करता साध्य होईल. भीष्म पितामहाला साध्य झालं होतं. शांतिब्रह्म एकनाथ महाराजांना साध्य झालं होतं. जगद्गुरु तुकाराम महाराजांना साध्य झालं होतं. त्यांचं चिंतन करायचं. त्यांनी जो उपदेश केला आहे त्याचं आचरण करायचं. वेदांचा विवेक, शास्त्राचा बोध. वाणीमध्ये काय आलेलं आहे? वेदांनी जे तत्व सांगितलं त्या तत्वाचं तत्व आलं. वेदांचा विवेक, शास्त्राचा बोध, श्रुती गाती अगाध नाम तयाचे. वाणीमध्ये त्याचं नाम आहे, पांडुरंगाचं नाम आहे, श्री विठ्ठलाचं नाम आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. माऊलीनं जयघोष केला, प्रथम त्याचं नाम आहे. प्रथम तो आहे, तो पांडुरंग, तो विटेवरी उभा,
तो पंढरीश वेदांचा विवेक, शास्त्राचा बोध, श्रुती गाती अगाध नाम तयाचे. वेद त्या विठ्ठलाचं नाम घेतात, त्या पांडुरंगाचं नाम घेतात. तयाचे करिता चिंतन, जप तप कर्म पूर्ण होती. त्या पांडुरंगाचं चिंतन केलं तर केलेले जप तप व्रत अनुष्ठान, घेतलेलं नाम, हे जे कर्म आहेत हे पूर्ण होतात. तयाचे करिता चिंतन, जप तप सकळ कर्म पूर्ण होती. हरी पांडुरंगा, हरी पांडुरंगा, हरी पांडुरंगा. एकादशीचं महापर्व अनंत वर्षानंतर प्राप्त झालेली आजची ही महान एकादशी, महाव्रत. 1000 एकादशी केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं ते ही एक एकादशी केल्यानंतर प्राप्त होतं. अंबरीश राजाच्या जीवनामध्ये या एकादशीचा प्रसंग आला होता, एकदाच आला होता. तो योग आज प्राप्त झालेला आहे. हा महायोग आहे. ब्रह्ममुहूर्तामध्ये त्या पांडुरंगाचं चिंतन. मांगल्याचं धाम आहे तो परमात्मा, मांगल्याची निधी आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. वाणीनं त्या परमात्म्याचं नाम घ्यायचं, त्या पांडुरंगाचं नाम घ्यायचं. दिव्य स्वरूप आहे. समचरण सरोजम, सरोज म्हणजे कमळ. समचरण परमात्म्यानं धारण केलेले आहेत. समचरणाची शोभा सांद्र नीलांबुदाभम, जगना निहित पाणी मंडन मंडनाना. तरुण तुलसी माला गंधर कुंज नेत्रम, सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि. आज त्या परमात्म्याचं तुलसी दलानं पूजन करायचं. ओम श्री विठ्ठलाय नमः. तुलसी दलं समर्पयामि. ओम श्री विठ्ठलाय नमः. तुलसी दलं समर्पयामि. ओम श्री विठ्ठलाय नमः. तुलसी दलं समर्पयामि. आज पूजन करायचं परमात्म्याचं. हरी पांडुरंगा, हरी पांडुरंगा. मनुष्याच्या जीवनामध्ये विकार बळावले की मग भक्ती निर्माण होत नाही. आणि कधी कधी भक्ती प्रगट झाली आहे असा अनुभव येतो, पण काही क्षणामध्येच तो भाव लयाला जातो. विषय काम हे भक्तीमध्ये अडथळा निर्माण करतात. आळस पाडी विषय कामी, शक्ती देई तुझ्या नामी.
आळस पाडी विषय कामी, शक्ती देई तुझ्या नामी. पांडुरंगा कृपा करा, हे भगवंता कृपा करा. भगवंता माझ्या जीवनामध्ये आळस पाडा, काम क्रोधादी दोष निर्माण होऊ देऊ नका. माझं मन तुमच्या नामामध्ये तल्लीन होऊ द्या. आळस पाडी विषय कामी, शक्ती देई तुझ्या नामी. पांडुरंगा तुमचं नाम हे माझ्या जीवनामध्ये वाढू द्या. भक्तिभाव वाढला पाहिजे, धर्म वाढला पाहिजे, विठोबाचं नाम वाढलं पाहिजे. आळस पाडी विषय कामी, शक्ती देई तुझ्या नामी. आणि कवचना मुकीवाणी, आणि कवचना मुकीवाणी, तुमच्या गरजो द्यावी गुणी. माझ्या वाणीमध्ये अनेक गोष्टी येऊ देऊ नको परमात्मा. जगातले अनुभव, ज्या ठिकाणी मनुष्य राहतो त्या ठिकाणचे अनुभव, ज्या लोकांमध्ये राहतो त्यांचे अनुभव, यांचा स्पर्श माझ्या वाणीला होऊ देऊ नको. आणि कवचना मुकी वाणी, तिथे माझी वाणी मुकी हो, माझी वाणी न बोलो ते लौकिक प्रसंग. आणि कवचना मुकी वाणी, तुमच्या गरजो द्यावी गुणी. परमात्मा तुमच्या गुणांचं गुणगान माझी वाणी करत राहो. माझी वाणी वर्णी तुझे गुणनाम, देही मज प्रेम काही कळा. हे परमात्मा तुम्हीच कृपा करा. माझ्या वाणीनं केवळ तुमचं नाम घेतलं पाहिजे. तुमच्या नामामध्ये माझी वाणी रंगली पाहिजे, अशी कृपा करा. हे माझ्याकडून होणार नाही. मी संकल्प करतो पण ते संकल्प मध्ये सुटून जातात, ते पूर्णतेला जात नाही. परमात्मा भगवान नामाचे संकल्प माझ्या जीवनात उदयाला यावे. महाराज उपदेश करतात. आणि कवचना मुकीवाणी, तुमच्या गरजो द्यावी गुणी. परमात्म्याचं गुणगान, अखंड त्या परमात्म्याचं चिंतन, रूपाचं वर्णन, गुणांचं वर्णन. हेची विनवणी विनविली धरामणी. हीच माझी विनवणी आहे, माझी विनंती आहे, आणि तुम्ही ही मनावर घ्या. हेची विनवणी विनविली धरामणी. आणि कवचना मुकी वाणी, तुमच्या गरजो द्यावी गुणी. काय मागणं मागितलेलं आहे महाराजांनी. तुका म्हणे पाया डोळा, पाहे रवी आंधळा. माझे नेत्र आपल्या चरणाला पाहत राहो, त्याच्यापेक्षा मी आंधळा बरा. एरवी आंधळा. पांडुरंगाची कृपा मागितलेली आहे, जशी भीष्मा पितामहानी मागितली. पांडुरंगा कृपा करी, अमंगळाचा विसर पाडी. विषय परमार्थ देशोधडी, लावे ती सकळ. मनुष्याच्या जीवनामध्ये विषय बलवान झाले की मग ते परमार्थाची दुर्गती करून टाकतात. पांडुरंगा कृपा करी, अमंगळाचा विसर पाडी. विषय परमार्थ देशोधडी, लावी ती सकळ. ते विषय जर बलवान झाले तर मग परमार्थ नष्ट होतो, लयाला जातो. जीवनामध्ये मग परमार्थ उदयाला येत नाही. म्हणून हे विषय बलवान होऊ देऊ नका, विसर पाडा.
पांडुरंगा कृपा करी, अमंगळाचा विसर पाडी, विषय परमार्थ देशोधडी लावेती सकळ. हरी पांडुरंगा, हरी पांडुरंगा, हरी पांडुरंगा. माझी वाणी सदा तुझे नामी, रंगो रात्रंदिनी, विषय दोष रंगणी कदा न लागो. माझी वाणी सदा तुझे नामी, रंगो रात्रंदिनी. माझ्या वाणीला हा छंद लागो, तुझे नाम घेण्याचा छंद. विषय दोष रंगणी कदा न लागो. विषय दोष यांचा स्पर्श कदा न हो. देवा माझी विनवणी चित्ती धरा, देवा माझी विनवणी चित्ती धरा. अंतकरणी जागवा शुद्ध भाव खरा. माझी विनंती जी आहे ही चित्ती धरा परमात्मा पांडुरंगा. माझ्या अंतकरणामध्ये शुद्ध भाव जागवा. अंतकरणी जागवा शुद्ध भाव खरा. कृपा वर्षाव करा पामरावरी. माझ्यावर पामरावर कृपेचा वर्षाव करा. धन्य धन्य आपुल्या दर्शने. पांडुरंगा आज एकादशीचा प्रसंग, आज आपलं दर्शन झालं, आपले चरण देखले. धन्य धन्य आपुल्या दर्शने, फळाली अनंत पुण्ये. जन्मोजन्मीचे पुण्य आज उदयाला आले. धन्य धन्य आपुल्या दर्शने, फळाली अनंत पुण्ये. कृपादाने झाले जीवन सुफळ. तुम्ही कृपा केली परमात्मा, तुमचे चरण मला दिसले. अनंत जन्माचे जे पुण्य होते ते फळाला आले. माझं जीवन सुफळ झालं, कृतार्थ झालं. ओ ओ रे माना गोविंद के हवे रहिए. रे माना गोविंद के हवे रहिए. हे मन गोविंद के हो जाओ, गोविंद के होकर रहो, कृष्ण परमात्मा के होकर रहो. चंद्र सरोवर में सूरदास जी महाराज तपश्चर्या करते थे, कृष्ण चिंतन करते थे, सुंदर पदों की रचना करते थे. अपने मन को उपदेश कर रहे हैं कि हे गोविंद, हे मन, तुम गोविंद के हो जाओ. अंतर्बाह्य उस गोविंद को धारण करो. रे मन गोविंद के हवे रहिए. यह संसार अपार, यह संसार अपार, बिरत हवे जम की त्रासन सहिए. दुख सुख कीर्ति भाग आपने, आई परे सो गहिए. सूरदास भगवत भजन करी, अंत बार कछु लहिए. सूरदास जी महाराज को दृष्टि देने परमात्मा आए थे.
परमात्मा ने कहा, सूरदास तुम्हें दृष्टि दे दूं? सूरदास जी ने कहा, जी प्रभु। और परमात्मा ने दृष्टि दी और सूरदास जी महाराज ने आंखें खोली, सन्मुख गोविंद को देखा, परमात्मा को देखा। गोविंद का रूप देखकर सूरदास जी इतने प्रसन्न हुए और सूरदास जी महाराज ने कहा, हे परमात्मा, हे गोविंद, इस दृष्टि को ले लो, इस दृष्टि का काम हो गया, अब इस दृष्टि की मुझे आवश्यकता नहीं। परमात्मा ने कहा, सूरदास दृष्टि अगर रहेगी तो जगत देख पाओगे। सूरदास जी ने कहा, हे प्रभु, जब आपको देख लिया तो जगत देखने की इच्छा क्या है? अब जगत देखने की इच्छा नहीं रही। परमात्मा ये दृष्टि ले लो। और सूरदास जी महाराज ने दृष्टि दे दी, प्रभु को देख लिया, अपना अंतकरण परमात्मा से भर गया। सूरदास जी महाराज गोविंद के हो गए और अपने मन को समझा रहे हैं, अपने मन से कह रहे हैं, रे मन गोविंद के हवे रहिए, ये संसार अपार बिरत हवे, जम की त्रास न सहिए। दुख सुख कीरति भाग, आपने आई परे सो गहिए। सूरदास भगवत भजन, करी अंत बार कछु लहिए। अपने मन से कह रहे हैं, हे मन, गोविंद के हो जाओ, गोविंद के होकर रहो। गोविंद के होकर रहने पर फिर इस संसार की बाधा नहीं होती, फिर विषयों की बाधा नहीं होती, फिर विकारों की बाधा नहीं होती। ये संसार तो बड़ा दुख देने वाला है। ये संसार भ्रम में डाल देता है, मोह में डाल देता है। और क्यों बार बार इस मोह में पड़ना है, और मोह में पड़कर क्यों बार बार यम का त्रास सहन करना है? जम की त्रास ना सही है। अब इस संसार में मत पड़ो, इस मोह माया में मत पड़ो और यम के त्रास से छूट जाओ, गोविंद के हो जाओ। दुख सुख कीरति भाग, ये तो आते ही रहता है जीवन में, भोगना ही पड़ता है। संसारी को भोगना पड़ता है, संत को भी भोगना पड़ता है। जो भी अपने प्रारब्ध से मिलता है उसे सहो, उसे सहन कर लो, नए निर्माण मत करो। नया प्रारब्ध निर्माण न हो। यदि गोविंद के होकर रह गए तो फिर नया प्रारब्ध निर्माण नहीं होगा। सूरदास भगवत भजन, जीवन का ये प्रथम और अंतिम दोनों है। जब जब जीवन में अवसर मिले तब तब भगवत भजन शांति देने वाला है, जीवन को कृतार्थ करने वाला है। सूरदास भगवत भजन करी, अंत बार कछु लहिए, अंत बार कछु लहिए। भजन से प्राप्ति। आज एकादशी का प्रसंग, ब्रह्म मुहूर्त में हमने उस परमात्मा की कीर्ति को श्रवण किया। ओम समचरण सरोजं सांद्र नीलामुदाभं, जगनानिहितपाणिं मंडना मंडनानां,
तरुण तुलसी माला कंधर कुंजनेत्रं सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिन्तयामि।